नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। आधुनिक विज्ञानाच्या सर्व चौकटींमध्ये सर्वोच्च असलेल्या जगातलं एकमेव रुग्णालय ऑर्थोपेडिकमधलं म्हणजे संचेती रुग्णालय। या संचेती रुग्णालयामध्ये जागतिक ध्यानधारणा दिवसाच्या निमित्ताने सरिता दीदी उर्फ सरिता राठी यांच्या उपस्थितीमध्ये आज एक ध्यानधारणा कक्षही त्या ठिकाणी सुरू करण्यात आला। अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यताप्राप्त संस्थेनं ध्यानधारणेला महत्त्व दिल्यामुळे हा सर्वत्र वैद्यक वर्गामध्ये स्वागताचा विषय झाला आहे। जाणून घेऊयात संचेती रुग्णालय। मेडिटेशन वर्ल्ड मेडिटेशन डेच्या निमित्तानं सगळ्यांना ओम शांती, कारण हा शब्द हा मंत्र आजच्या दिवसाला एकदम परफेक्ट आहे, कारण आपण शांतीसाठी ध्यान करणार आहोत। सगळ्यात अगोदर संचेती हॉस्पिटलचे आदरणीय सिनियर संचेती सर सर्व गुणांचा सागर आहे आणि होय तो आपला पिता आहे आणि मी त्याचं संतान आहे। ज्यावेळेस आपण त्याच्याशी कनेक्ट होतो म्हणजे त्याची स्मृती करतो, तो शांतीचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे आणि त्याच्याकडून मला ती शांतीची ऊर्जा मिळत आहे। ज्यावेळेस हे संकल्प करायला सुरुवात करतो ती शांती ती शक्ती आपल्या मनामध्ये ती भरली जाते आणि नंतर आपण ती ज्यावेळेस कर्मामध्ये यूज करतो त्याला म्हटलेलं आहे कर्मयोग। सो दॅट इज मेडिटेशन। लक्षात ठेवा, आयुष्यात पुढे जाताना आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे चॅलेंजेस फेस करताना अनेक फेल्युअर्सचा सामना करताना फक्त आपले डिग्री एक्सपिरियन्स किंवा आपले एक्सपर्टाईज एवढंच कामाला नाही आहे। अनेक वेळा मेजॉरिटी टाइम्स ती दिव्य शक्ती ती पॉझिटिव्ह ऊर्जा फार मोठं काम करते आणि ही ऊर्जा रोज स्वतःमध्ये भरणं दॅट इज कॉल्ड ध्यान। आणि हे ध्यान ज्ञानाशिवाय होत नाही आणि म्हणून हे ज्ञान कोणतं पाहिजे? स्पिरिच्युअलिटीचं। तर जर रोज आपण 10 मिनटं किंवा 15 मिनटं सकाळी 15 मिनटं संध्याकाळी जर या पद्धतीनं आपण ध्यान केलं तर यस इट मीन्स यू आर टेकिंग केअर ऑफ युअरसेल्फ। ध्यान करणं म्हणजे स्वतःमधली एक सुंदर ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला रोज प्रज्वलित करणं आणि आपला एक सुंदर पॉझिटिव्ह ऊर्जेचा ऑरा तयार करणं। आणि या ध्यानाच्या द्वारे अनेक गोष्टी जिथे तुम्हाला चिडावं लागतं ओरडावं लागतं त्या गोष्टी अनेक गोष्टी तुम्ही शांतीनं करू शकता आणि ते वातावरण खूप सुंदर राहू शकतं, खेळीमेळीचं वातावरण राहू शकतं। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुण्यातल्या पुस्तक महोत्सवाला पुण्याचे पोलीस कमिशनर अमिता कुमार यांनी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की माझ्या कारकिर्दीमध्ये पुणे शहरामध्ये पब संस्कृती जास्त प्रमाणात मला आढळून आली, तसे गुन्हेही आढळले, पण पुस्तकांच्या या सर्व प्रदर्शनाला तरुणाईचा असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता पब संस्कृती पुण्यामध्ये नष्टप्राय झाली आहे असा दावा त्यांनी केला। अत्यंत भव्य आयोजन इथे करण्यात आलेली आहे आणि जशा प्रकारचे अंदाजन ऑलरेडी 6 ते 7 लाख फुटफॉल मागचे 7 दिवसात झालेली आहे आणि हे 2 दिवसात आणखी जास्ती उत्साह दिसत आहे। यामध्ये नक्कीच जे वाचनवर थोडा लोकांचे मधला काला दुर्लक्ष झाला होता, अशा प्रकारच्या आयोजनामुळे मोठ्या प्रमाणात वाचन आणि यूथमध्ये एक नवीन चेतना जागरूक करणारे ही आयोजन आहे। पूर्ण प्रशासनातर्फे आणि आमचेतर्फे सर्व आयोजकांना हार्दिक धन्यवाद, अभिनंदन। आणि अशा प्रकारचे जे यामध्ये बुक फेस्टिवल सोबत कल्चरल एक टॅलेंट एक्झिबिट करायसाठी जे लोकांना प्लॅटफॉर्म भेटत आहे
मला पूर्ण विश्वास आहे की याची अत्यंत एक आयकॉनिक एक इव्हेंट पुणे शहरासाठी झालेली आहे आणि पुढच्या काळात याचे स्वरूप याचे रूप आणखी जास्ती वाढेल. सर्व आयोजकांना हार्दिक धन्यवाद आणि शुभेच्छा. मी हे म्हटलो होतो की पबचे पूर्णपणे बंद करणे, पबमुळे काही घटनामधला काला झाला होता, पूर्णपणे बंद करणे ही काही सोल्युशन नाही आहे. यामध्ये जे नियमाचे रेस्ट्रिक्शन असणे आवश्यक आहे ते आम्हाला प्रशासनाला इन्फोर्स करणे बंधनकारक आहे आणि पबमुळे शहराचे संस्कृतीवर काही विपरीत परिणाम पडेल अशा आम्ही कोणत्याही गोष्टी होऊ देणार नाही. पुणे शहरची ओळख एक एज्युकेशनल हब, एक सांस्कृतिक हब, एक कल्चरची एक हब आहे. यासाठी पुणेची ओळख आहे. ती जी पुणेची ओळख आहे त्यांना कोणीही त्यांच्या बदलू शकत नाही. पोलीस विभागाचे ही कर्तव्य आहे आणि पूर्णपणे आम्ही ठाम आहोत की जरी पब असतील त्याच्यामुळे काही उल्लंघन त्यांच्याकडून होत असतील आणि त्यांच्यामुळे काही संस्कृतीवर विपरीत परिणाम पडत असतील तर आम्ही त्यांच्या विरुद्ध पुस्तक महोत्सवाला डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आणि चित्रपट दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी भेट दिली. त्यांना या पुस्तक प्रदर्शनाविषयी काय वाटलं हे त्यांच्या शब्दात आपण जाणून घेऊ. खरं तर संयोजक म्हणाले या तरडे दोन गोड शब्द बोला, आपला पॅटर्नच वेगळा आहे. गोड 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 असं काही आमच्या भागात काही नसतं. एकदम म्हणजे बऱ्याच दिवसांनी रक्त सळसळवणारा कार्यक्रम पाहिला. आपल्या कलाकृतीने, आपल्या सादरीकरणानं मासेसला म्हणजे एक तर तरुण वर्ग ही संख्या आणि या संख्येला एका वेळी नाचायला लावणं हे खूप कमी कलाकारांच्या नशिबात असतं. जे आज तुम्ही म्हणजे मी दरवेळी सिनेमा बनवताना जी मेन काळजी घेतो, जे काही करायचं मासेससाठी करायचं, संख्येसाठी करायचं, तरुण वर्गासाठी करायचं. ज्यावेळी ही माणसं या पद्धतीनं कलाकृती एन्जॉय करतात त्यावेळी तुम्ही हे एकत्र येण्यासाठी जे काही कष्ट घेतले असेल, तुमच्या कष्टांचं आज तुमच्या ग्रुपचं, तुमच्या संकल्पनेचं आणि हा ग्रुप एकत्रित बांधण्यासाठी जे कोणी झटले त्या सगळ्यांच्या कामाचं चीज झालं. कारण तुमचा कार्यक्रम एकदम हिंदू आध्यात्मिक सेवा यांचा SP कॉलेज येथे महोत्सव सुरू आहे. त्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या वतीनं 2 दालनं उभी करण्यात आली आहेत. त्यात 5,000हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि 26 विभाग त्या ठिकाणी तपासण्यात आले. याविषयीची मिळालेली ही माहिती. या दगडूशेठ हलवाईचा जो कार्यक्रम झाला रुग्ण तपासणीचा, त्याविषयी संस्थेचे महेश सूर्यवंशी यांनी दिलेली ही माहिती. जय गणेश. आपल्या पुण्यामध्ये प्रथमच हिंदू सेवा महोत्सव म्हणजे महाराष्ट्रातले जे मठ मंदिरं आहेत ते काय सेवा कार्य करतात हे एकमेकाला माहिती व्हावी, समाजाला माहिती व्हावी आणि त्याच्यामधनं गरजूंना त्याची मदत व्हावी. आपण श्रद्धेने देवाच्या दानपेटीमध्ये जे दान अर्पण करतात त्याचा विनियोग काय होतो हे आपल्याला समजण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन हे SP कॉलेजला केलेलं आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने ज्या काही आपण मानवसेवेचे जे उपक्रम राबवतो समाजहिताचे, त्याचं या ठिकाणी सादरीकरण आपण केलेलं आहे या कक्षामध्ये. त्याच्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, पर्यावरण असेल, नारी सशक्तीकरण असेल, सर्व सेक्टरमध्ये जे दीनदुबळे, कुष्ठरोगी असतील, बालसंगोपन केंद्र असेल, अशा सगळ्या प्रकार ज्या प्रकारे आपल्या सेवा करतील त्या सगळ्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत लोकांना समजण्यासाठी. आणि या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. जवळजवळ 185 रुग्णालयांचा दगडूशेठचा टायप आहे. त्या माध्यमातून 26 कक्ष वेगळे निर्माण केलेले आहेत. त्याच्यामध्ये हार्टचे ऑपरेशन असतील, मोतीबिंदू असतील, काजबिंदू असतील, कानांचे यंत्र असतील, बचळी बसवणं असेल, त्वचारोग असतील, कॅन्सरचे पेशंट्स, पेट स्कॅनचे विषय असतील,
पॅथॉलॉजिकल विषय असतील, रक्त तपासण्या असतील, औषधं वाटण्याचे विषय असतील, शस्त्रक्रिया असतील, हे सगळं विनामूल्य या ठिकाणी हे नागरिकांना उपलब्ध केलेलं आहे. गरजूंची खूप मोठी संख्या आहे आणि बरेच लोक याचा लाभ घेत आहेत. परंतु मंदिरांचं प्रयोजनच यासाठी आपण श्रद्धेने जे देणगी दान अर्पण करता त्याचा विनियोग देवाचे सर्व षोडशोपचार करून समाजातल्या उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी या माध्यमातून करता येतोय. ही बाप्पांची ही एक वेगळ्या प्रकारची पूजा आहे आणि आपल्या संतांनी जी शिकवण दिली आहे, जे काय रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, त्यांच्यातल्या देवताची आपल्याला पूजा करायची, त्यांना मदत करून ती करायची आहे. त्या दृष्टिकोनातून दगडूशेठच्या वतीने हे मानवसेवेचं कार्य अव्याहतपणे सुरू आहे आणि कृपया गरजूंनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. जय गणेश. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पुण्यातल्या पुस्तक महोत्सवाला अमितेश कुमार यांनी भेट दिली आणि त्यांनी दावा केला की पब संस्कृती म्हणून पुण्याची ओळख नाही तर पुस्तक संस्कृती हीच खरी पुण्याची ओळख आहे. हे एक वेळ आम्ही मान्य केलं, पण पुण्यामध्ये कोयता संस्कृती सुद्धा तुमच्या कालावधीत अतिशय मोठ्या प्रमाणात विस्तारित झाली, त्याच्याविषयी ते एक शब्दही बोलले नाही. तथापि पोलिसांनी पुस्तक महोत्सवाला भेट देणं हे देखील अतिशय चांगली बाब आहे, कारण पोलिसांनी सुद्धा पुस्तकं वाचायला पाहिजेत असंही त्यातून जाणवून येतं. पोलिसांनी जर रोज एक पुस्तक वाचलं तर काय चमत्कार घडू शकेल. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.